आता चिकन करी मध्ये टाकू आपण गरम पाणी। कधी पण गरम पाणी करून टाका आणि जेवढं आपल्याला भाजीला पाणी पाहिजे ना चिकन करीसाठी तेवढंच पाणी टाका। हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चांगले असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला आज बनवू मस्त अस्सल गावाकडचं झणझणीत चिकन करी बनवू। तर आत्ताच मार्केटमधून चिकन आणलं, तर आता एका भांड्यात काढून घेतो। आता हे चिकन जे आहे ना मस्त 2-3 पाण्याने चकचक धुवून घेतो। याच्यावरचं चिलबट सर्व असं काढून घेऊ, कचरा गिचरा असेल तर। हे तू खाय। तर चला चिकन मस्त चिकन करायसाठी मस्त चकचक धुवून घेतलं। आता सर्वात आधी काय करू, कढई चुलीवर ठेवून घेऊ। कढई मस्त गरम झाली। आता कढईतनी तेल टाकून घेऊ। तेल तुम्ही कमी जास्त केलं तर चालते। मी एकूण 3 माप तेल टाकून घेतो। तेलाला मस्त असं गरम होऊ देऊ। तेल गरम झालं की सर्व साइडनं मस्त कढईतनी तेल फिरून घ्यायचं। काऊन तर ते पण तुम्हाला सांगतो। हे चिकन जे धुतलेलं आहे ना तर आपल्याला एक एक तेलात सोडून द्यायचं आहे। तेल जर सर्व बाजूने आपण फिरवलं तर चिकन चिटकत नाही, त्यासाठी तेल आपण सर्व बाजूने फिरून घेतलं। आता एक एक तुकडा टाकून घेऊ। तेल मस्त तेलातनी तळल्यासारखं हुरायला दिसत असेल तुम्हाला। आता 2 मिनिट आपण असंच याच्यातनी तेलातनीच राहू देऊ, नाहीतर ते चिपकून जाते। तेल मस्त असं सर्व साइडनं फिरवून घेऊ, म्हणजे सर्व चिकनले लागून जाते। आता परतून घेऊ। चिकन टाकता बरोबर लगेच तुम्ही परतून नका घेऊ। त्याला थोडंसं शिजल्यासारखं चिकन झालं तेलात की लगेच ते निघून जाते, नाहीतर मग लगेच चिपकून जाते तुम्ही जर परतवलं तर। त्यासाठी फक्त 1 किंवा 2 मिनिट असंच तेलातनी मस्त शिजून घ्यायचं। नंतरच आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। तर चिकन करी करायसाठी आपल्याला हेच पद्धत। झाकण ठेवून घेऊ 2 मिनिटं। मस्त चिकन मी तेलातनी शिजवासाठी ठेवलं। तर इकडे मी 4 कांदे घेतले। चिकन ग्रेव्ही बनवायसाठी आपल्याला 4 कांदे घ्यायचे आहेत। तर अर्धा किलो चिकन आहे तर मी 4 कांदे घेतले। तर आता हे कापून घेतो। तर तुम्ही कांदे जे आहेत ना हे तुम्ही एकदम बारीक बारीक कापले ते चालतात, नाहीतर मिक्सर मधूनही काढले तर चालतात, पण मी कापत नाही। आता माझ्याजवळ आता हे आहे खिसणी आहे, या खिसणीने मी असे कांदे खिसून घेतो। 4 कांदे मी असे खिसून घेतले, दिसत असतील तुम्हाला मस्त असे बारीक बारीक झाले। तर आता एका इकडे चिकन पाहू आपण। आता चिकनले अंगचंच पाणी सुटलं दिसत असेल तुम्हाला। आता एक वेळ मस्त फिरून घेऊ चिकन। मी पाणी नाही टाकलं, चिकनचंच पाणी सुटलं, असंच पाणी सुटते चिकनले। तर 2 मिनिटं झाले, मस्त चिकनले पाणी पण सुटलं। आता लगेच काय करायचं, आपण जे खिसणीतून बारीक कांदा केला होता ना तो कच्चाच कांदा असा टाकून घ्यायचा चिकन मध्ये। सर्व साइडनं मस्त असं फिरून घेऊ। कांदा आणि चिकन मिक्स झालं पाहिजे या हिशोबानं। कांदा मस्त सर्व बाजूनं मिक्स झाला। आता याच्यावर झाकण ठेवू, याच्यातलं पाणी आटेपर्यंत। एक मोठं टमाटर घेतलं, हे टमाटर कापून घेऊ। लहान जर टमाटर असेल तर तुम्ही 2ही वापरले तर चालतात, पण हे मोठं टमाटर आहे त्याच्याने मी एकच वापरलं। एक टमाटर
आणि 3 ते 4 आपण असे काजू घेतले. आता हे सर्व मिक्स करून वाटून घेऊ, एकदम बारीक पेस्ट बनवून घेऊ. टमाटर काजूची पेस्ट मी बनवून आणली. चिकन एक वेळ फिरून घेऊ, कारण की आपल्याला कसं घडी घडी पाहायला लागेल ना चिकन शिजलं की नाही शिजलं, याचं पाणी आटलं की नाही आटलं. तर चला, याच्यातलं सर्व पाणी मस्त आटलं, दिसत असेल तुम्हाला. आता अद्रकची पेस्ट बनवून घेऊ. मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेऊ. चिकन करी याच पद्धतीने बनवा, मस्त होती चिकन करी. चिकन करी बनवण्यासाठी मी हे मसाले घेतले. 1-2 असे मी तमालपत्र घेतले, 4-5 लवंगा घेतल्या, चक्रफूल घेतले, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आणि 4-5 अशी मिरे घेतले, 1 चम्मच जिरं घेतलं. आता चिकन मधलं सर्व पाणी आटलं. हे सर्व मसाले आपण टाकून घेऊ चिकन मध्ये. हे सर्व मसाले असे चिकन मध्ये फिरून घेऊ, परतून घेऊ. आता फक्त तेलच राहिलं चिकन मध्ये. तर चिकन मध्ये हे जे मसाले आहेत ना, ते हे मस्त भाजले जातात आणि चिकन करीला खमंग असा वास येते मस्त. मसाले टाकल्याच्या नंतर 2 हिरव्या मिरच्या टाकायचा, लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ आणि एक वेळ मस्त असं परतून घेऊ. लसूण अद्रकचा कच्चेपणा गेल्याच्या नंतर आपण जे टमाट्याची लगे काजूची पेस्ट बनवली होती ना, ते पण टाकून घेऊ. आता सर्व साईडनं मिक्स करून घेऊ चिकन आणि हे सर्व साहित्य. तर चला, एक साइड मस्त आपलं चिकन आणि टमाट्याची पेस्ट जे आहे ते मस्त टमाट्याला कच्चापणा जाईपर्यंत आपण त्याला तसंच चुलीवर राहू देऊ. आता घेऊ मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हळद अर्धी चम्मच, काळा मसाला 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच. याच्यातनी थोडंसं 1 घोट पाणी टाकू. पहिले जुन्या काळात कसं बाया अगोदर पाट्यावर अशा मिरच्या मसाला सर्व असं वाटून घेत होत्या, मस्त अशी पेस्ट बनवून घेत होत्या. तर आपण आज असंच करू, कारण की आपल्याला चिकन करी मस्त अशी बेस्ट बनवायची आहे. तर आपण अशी पाण्यात जर करून पेस्ट बनवली ना, तर टमाटर जे टाकलं तर ते जळत पण नाही, ठसका पण होत नाही. त्यासाठी अशीच तुम्ही पेस्ट बनवा. तर चला, आता आपली पेस्ट मस्त तयार झाली. आता हे पेस्ट आपण टाकून घेऊ आपल्या कढईत, परतून घेऊ सर्व साइडनं. आता 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ आपण. आता चिकन करी मध्ये टाकू आपण गरम पाणी. कधी पण गरम पाणी करून टाका आणि जेवढं आपल्याला भाजीला पाणी पाहिजे ना चिकन करीसाठी तेवढंच पाणी टाका. आता एक वेळ मस्त असं परतून घेऊ चिकन. चिकन करीला मस्त अशी खय उकळी आल्याच्या नंतर टाकू वरून कोथिंबीर किंवा संबार. आमच्या इकडे विदर्भात संबार म्हणतो आम्ही. तर मंडळी पाहू शकता, झाली आपली चिकन करी तयार, मस्त अशी झणझणीत. तर मंडळी, आजच्या चिकन करीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.